वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझेंकडनं जयंत पाटलांचं देखील नाव घेतलं गेलंय। फडणवीसांना पत्र लिहून वाझेंनी देशमुखांसह जयंत पाटलांवर देखील आता आरोप केलेत। देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझेंनी केलेला आहे। फडणवीसांना या संदर्भात पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची वाझेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज दे दिए हैं, सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में चला। हाँ? और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम? गाड़ी में चला प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस आता वाझेकरवी आरोप करतायत अशी टीका अनिल देशमुखांनी केली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टाने हा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे। सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत। त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले। अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला गुंड लागतो अशी टीका ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी केली आहे। तसंच सचिन वाझेंच्या आरोपांना महत्त्व देऊ नका असा सल्ला देखील त्यांनी दिलाय। ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून हळवळलं। आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं। माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील। फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या, एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून। हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे। हे गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवतायत। महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो, हेट दिस पॉलिटिक्स, आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार। सचिन वाझेनं केलेल्या आरोपानंतर भाजपनं अनिल देशमुखांसह आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। गिरीश महाजन, नितेश राणे, प्रसाद लाड यांनी वाझेच्या आरोपांवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगतायत माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, तो एकदा दाखवा ना। तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय दाखवताय, देवेंद्रजीबद्दल काय अपप्रचार करतायत, बदनाम्या करतायत, तो तुम्ही दाखवावा। आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे। माझ्या केसमध्ये, मला मोकाट टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेनड्राईव्ह समोर आलेलं आहे त्यात SP मुंडे तत्कालीन जळगावचे, तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे। अनिल देशमुखांना मी 4 वेळा त्या संदर्भामध्ये भेटलो की तुम्ही काय एवढं खोटं केस करायला लावताय, काय SPवर प्रेशर करतायत, पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे, मी काय करू, माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही। आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल PP प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे। सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात, आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे। आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल। आज न तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही। सचिन वाझेला जर आशीर्वाद होता तो अनिल देशमुखांचा आणि तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा।
त्यामुळे वाजेला नोकरीत कोणी आणलं, त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या, कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.